नमस्कार. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊयात. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22,181 कोटींच्या कामांना मंजुरी दिली. याद्वारे रस्ते, रेल्वे, स्वच्छता आणि भूसंपादनावर भर दिला जाईल. कामात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देत जागतिक दर्जाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5,140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 17,041 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. महाराष्ट्र स्वतंत्र राष्ट्र असतं तर जगातील अर्थव्यवस्थांमध्ये त्याचा क्रमांक 30वा लागला असता असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जर आपण आपला विकास दर कायम ठेवला तर पुढील 2 ते 3 वर्षात यूएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला आपण मागे टाकू असं सांगत 2029 पर्यंत आपल्या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर पोहोचेल. देशातील पहिली ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आपल्या ईएससीने जे सांगितलंय त्याचा विचार केला, कारण काय गोल पोस्ट शिफ्ट होतं. $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते. स्थिर किमतीचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला 2029 मध्येच $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिनाभरात नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5,000 नागरिकांचे जवळच्या जागेमध्ये प्राधान्यानं पुनर्वसन होईल. पुनर्वसन होईपर्यंत मानवी दृष्टिकोनातून मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 आणि जागतिक महिला दिन या निमित्तानं विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिला शेतकऱ्यांसाठी अनोखी घोषणा केली. शेती क्षेत्रातील महिलांचं योगदान पाहता त्यांच्या सक्षमीकरणासाठी आगामी अधिवेशनात विशेष विधेयक मांडण्याची घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली. तर केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जेंडर रिसोर्स सेंटर स्थापन केल्यामुळे महिलांचे कृषी प्रश्न सोडवण्यास मदत होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यंदा पहिल्यांदाच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा शिलकी अर्थसंकल्प सादर झाला. एकूण 48,000 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. मात्र या अर्थसंकल्पातील बहुतांश प्रकल्प हे एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या ठाणे जिल्ह्यातील आहेत. तब्बल 30,000 कोटी आणि त्यापेक्षा अधिकचे प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणार आहेत. म्हणजे एकूण अर्थसंकल्पाच्या सुमारे 63% तरतूद ठाणे आणि आसपासच्या भागासाठी करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी 14,300 कोटी रुपयांची तरतूद केली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ग्रामीण भागातील 30 लाख घरकुल मंजूर झालेत. पहिल्या हप्त्याचं वितरण रेकॉर्ड गतीनं केलं गेलंय. सर्व घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनल्स आणि वीज बिल माफी लागू आहे. भारत मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बापू यांच्यामध्ये एक बैठक झाली. यावेळी भारत मॉरिशस संबंध, महाराष्ट्र मॉरिशस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध, व्यापार गुंतवणूक संधी तसंच पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विकास सहकार्य, व्यापार भागीदारी तसंच मुंबईमार्फत वाढणारे आर्थिक संबंध या मुद्द्यावर देखील चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे उद्योग विभागाच्या वतीनं 8 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अनबलगन, उद्योग सहसचिव डॉक्टर श्रीकांत पुलकुंडवार तसंच 8 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या करारांमुळे राज्यात सुमारे 44,710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 7,030 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योग समूहांसाठी राज्य शासनानं सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण केली. गुंतवणूकदारांचा अनुभवपणे अडथळा मुक्त राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.